नमस्कार. मी सौ स्वरूपा कुलकर्णी. माझी ऋणानुबंध ही कथा मी अभिवाचनासाठी घेतलेली आहे. सुरू करते. सरस्वती, ए सरस्वती, आज रखमा शाळेत नाही गेली का ग? धुणं धुता धुता सरस्वती म्हणाली. राधाक्का, पोरगी मोठी व्हायला लागली. ती जर शाळा शिकत बसली तर मला मदत कोण करील? मीच म्हणलं तिला नको जाऊ शाळा. राधक्का बोलल्या. अगं सरस्वती, पोरगी शिकली तर तिला मोठं ठिकाण मिळेल, तिचं कल्याण होईल. अशी तिला कामाला जुंपून का तिच्या भविष्याच्या आड येतीस? मी सांगते तुला, मी भरीन तिची फीज. नको तिचं शिक्षण थांबवूस. सरस्वतीचे डोळे पाण्यानं डबडबले. राधक्का, तुमच्या साऱ्या जीव किती करताल माझ्यासाठी? माझ्या नवऱ्याला दारूतून सोडविलं, मोठ्या पोरास नोकरी लावून दिली. एवढं आभाळावानी मन तुमचा अक्का कसं पांग फेडू? राधाक्का सरस्वतीच्या जवळ आली. तिला म्हणाली, सरस्वती, अगं पोटचं पोर नाही मला जीव लावायला. तुझी पोर ती माझी पोर समजते बघ मी. तुझ्या रखमात मला माझीच पोर दिसते बघ. सरस्वतीनं डोळ्याला पदर लावला. राधक्काचेही डोळे डबडबले. सारं सावरगाव राधक्काला तिच्या प्रेमळ स्वभावानं ओळखत होतं. ती होतीच तशी, सावळी पण देखणी, नाक डोळे तरतरीत, वय 50शीचं. नवरा फार पूर्वीच गेला, पण तिनं परत लग्न नाही केलं, कारण तिला जवळचं असं कोणीच नव्हतं. आईबापाचं छत्र नाही, पोटी मूलबाळ नाही, पण वाडवडिलांची प्रॉपर्टी मोठी, राहता चौसोपी मोठा वाडा, घरची शेती आणि राधक्काच्या मनमोकळ्या व गप्पिष्ट स्वभावामुळं सारं गाव या राधेला राधक्का कधी म्हणू लागलं ते कोणालाही कळलंच नाही. सरस्वती ही तिची मोलकरीण, पण जशी घरातलीच एक होऊन गेली होती. राधक्का तिला घासातला घास दे. तिच्या रखमाला ती खूप जीव लावे. वर्षानुवर्ष हे गाव, इथली माणसं यांची राधक्काला व त्या वाड्याला सवयच होऊन गेली होती. हळूहळू काळ बदलला, गाव पण बदलू लागलं. नवनवीन गोष्टींची भर पडली. रखमाई मोठी होऊन सासरी गेली. तिच्या लग्नात राधक्कानं कन्यादान केलं. पोरगी फार सुंदर होती लग्नात. राधक्काने तिला शिकवलं, खूप चांगल्या गोष्टी दिल्या. रखमाई जड अंतःकरणानं गाव सोडून सासरी गेली. राधक्काला माणसं सोडून जाण्याची सवयच होती, तरी हिचं जाणं फार लागलं. राधक्काला सारखी तिची आठवण येई. तिचंही वय आता 60 पार करून पुढे गेलं होतं. आता तिला आधाराची फार फार गरज वाटू लागली होती. मधून मधून ती रखमाची चौकशी करत राही. मध्ये बराच काळ लोटला. रखमा सासरी गुंतली, पण तीही राधक्काला कधी विसरू शकली नाही. माहेरी आल्यावर ती आधी राधक्काची चौकशी करी. आताशा राधक्का खंगत चालली होती. रखमाचेही लक्ष तिच्याकडे लागले होते. एक दिवस राधक्का पलंगावर बसली होती. अचानक तिच्या छातीत कळ आली. दुःखावेगानं ती मोठ्यानं ओरडली, पण जवळ कोणीच नव्हतं. तिला ती छातीतील कळ असह्य होऊन ती जमिनीवर धाडकन कोसळली. थोड्या वेळानं गर्दी जमली. राधक्काला दवाखान्यात नेलं गेलं. शेवटचे श्वास घेत ती अंथरुणावर पडून होती. इतक्यात रखमा व सरस्वती गर्दीतून पुढे आल्या. रखमाला पाहून राधक्का शेवटचं बोलली. रखमा, मला पोर झालं नाही, पण मी तुलाच मनातून पोरगी मानलं. आता माझं राहतं घर, शेती तुझ्या नावानंच करून ठेवली मी. ती तू जीवापाड सांभाळ. रखमा ओक्साबोक्शी रडू लागली. राधक्काने हसत प्राण सोडले. सगळं गाव हळहळलं. राधक्का गेली. एक अध्याय संपला. आणि थोड्याच दिवसात रखमालाही दिवस गेले. तिला माहीतच होतं मुलगीच होणार, आणि तसंच झालं. राधाच नाव ठेवलं. जन्मली तेव्हा ती खूप रडत होती, पण नाव ठेवताच शांत झाली. राधाक्काच रखमाच्या पोटी जन्माला आली. सारे बोलले. राधाक्काची इच्छा अपूर्ण राहिली होती.
राधाक्काचे नवे रूप राधा बनून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी जगात आले होते. ऋणानुबंध हेच खरं. धन्यवाद.